कला दर्पण न्यूज। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीनं हुपरीत श्रीरामनवमी उत्साहात साजरी। हुपरी शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हुपरी शहर यांच्या वतीनं श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। उत्सवाची सुरुवात दुपारी 12 वाजता महावीर नगर येथील हनुमान मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म सोहळ्यानं झाली। यावेळी पारंपरिक पद्धतीनं पाळणा घेऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी हुपरी परिसरातील मातृशक्ती मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यामध्ये वैशाली मानी, सविता चरपले, हर्षदा पटेल, रेश्मा काटकर, पूजा भोसले, जयश्री पाटील, काटकर मॅडम, पूनम कामते, विमल निकम, तुरुंबेताई व घोरपडेताई यांच्या हस्ते जन्मकाळ व पाळणा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर उपस्थित भाविकांनी बजरंग बलीची आरती करून श्रीरामाचा जयघोष केला। सायंकाळी 5 वाजता प्रभू श्री रामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेची सुरुवात हुपरीचे उद्योगपती श्री संदीप शांतीनाथ शेटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा सहमंत्री नीलकंठ माने, बजरंग दल जिल्हा संयोजक अमित कुंभार, तालुका प्रखंड संयोजक सागर मेथे, शहर मंत्री अनिकेत निकम, शहर संयोजक सूरज पाटील तसेच हुपरी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष श्री मंगलराव माळगे, नगरसेवक डॉक्टर हुपरीकर, श्री आपटे साहेब व विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्र, बजरंग बली, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या आकर्षक मूर्तींचा समावेश होता। तसेच सामाजिक विषयावर आधारित लव जिहादचा निर्जीव देखावाही सादर करण्यात आला। धनगरी ढोल व धर्मरक्षक ढोल पथकांच्या गजरानं संपूर्ण परिसर दणाणून गेला। शोभायात्रेत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच मावळ्यांची वेशभूषा केलेल्या तरुणांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला। ज्ञानगंगा गुरुकुल अकॅडमी रांगोळी यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले। छत्रपती श्री शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिरासमोर बजरंग दल जिल्हा संयोजक अमित कुंभार यांच्या हस्ते श्री हनुमानाची आरती करण्यात आली। तसेच शिवाजीनगर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर लंका दहनचा सजीव देखावा सादर करण्यात आला। हा देखावा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते प्रथमेश कुंडले व त्यांच्या सहकार्यांनी प्रभावी पद्धतीनं सादर केला। दरम्यान हुपरी येथील सूर्य तलाव परिसरात भविष्यात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित मूर्तीचं प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले। स्वप्न उद्याचे, सत्य आजचे या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रतिकात्मक मूर्तीचं अनावरण हिंदुत्वनिष्ठ वकील ॲडव्होकेट समीर मुदगल इचलकरंजी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक प्रकाश रणदिवे, ऋतुजा गोंधळी, रोहित शेटे, अमोल माने तसेच अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली। ही शोभायात्रा रात्री 10 वाजता गावबॅग स्टँड येथील श्री सुभाष बाबू यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली। या शोभायात्रेत बजरंगी श्रावण मुधाळे, गौरव नेमिष्टे, तुषार वाईंगडे, सौरभ बेले, शिवदास माने, प्रताप भोसले, प्रशांत साळुंखे, सुनील पाटील आबा, रोहित देसाई, ओमकार अढावकर, राज पाटील, सतीश मुधाळे, अभिजित माने, रजत बल्लोळे, आशिष वाईंगडे, प्रतीक शिंदे, सूरज चौघुले, सुयश गायकवाड, सार्थक ऐनापुरे, विनायक हजारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। तसेच मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील, अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, सचिन माळी, योगेश पाटील, विक्रम सावंत, प्रकाश मुदगल यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते व बजरंगी यांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडली।